हॅलो फ्रेंड, गुड आफ्टरनून. तर हे का ही आहे कापूस. बटाईनं केलं होतं शेत आजीनं आजोबाने. हे त्यांचा कापूस आहे आणि कापसाला मला शिळी घ्यायची होती आता जस्ट. मी म्हणलं आता कापसात शिळी घालावं, महिनाभर कापूस खावा. पण आता मला कळलंय कापसाला पाणी दिलंय, आता काही शिळी मी इथं आणू शकत नाही. आणि आता सध्या इकडं काय झालंय, आपल्या इकडं डोंगराळ भाग नसल्यामुळे शेळ्यांना मोकळं फिरायला वातावरण नाही. आणि असे शेत आहेत बघा, काळे भंगार, बांधाला बांध, प्रत्येक बांधाला बांध. आणि काळे म्हणजे गंगतडीचं शेत म्हणतात आपल्या गावठी भाषामध्ये. तर तसं आहे, त्यामुळे आपल्याला शेळ्या पाळता येत नाही. मग मी एक आणायची ठरवली होती बरं का या आजीच्या कापसावर. पण आता त्यांनी काय झालंय, पाणी दिलंय. पाणी दिल्यामुळं हे बघू शकताय, ह्याला बोंड फुटायलेत छोटे छोटे. परत त्यांचं कशाला नुकसान करावं म्हणलं आपल्या एका शिळीसाठी. बिचारे कष्ट करून खातायत म्हातारपणामध्ये, करू द्या म्हणलं, उगं त्यांचा लॉस. आपली शिळी आणली तरी इथं बघा हे बोराटीचे झाड आहेत, त्याला तिथं खाऊ घालू शकते मी त्याला. आणि हे त्यांचं म्हणजे त्यांच्या कष्टाचं पीक आहे, आपण नको वाया घालवायला. 2 वेचण्या झाल्यात कापसाच्या आणि आता विचून थर झालाय कापूस. आता परत पाणी सोडलंय, आता परत बोंड लागतील आणि परत वेचाय चालू करतील. मी कसं आहे, मी खूप मोठे विचाराचे आहे, खूप म्हणजे मोठे मनाचे आहे. मला दुसऱ्याचं वाईट करू वाटत नाही, कोणी का असाना, घरातले बाहेरचे. उलट मला त्यांचं कसं चांगलं करता येईल ह्या विचारानं मी चालणारी व्यक्ती आहे बरं का. तर बघा माझ्या आजीचा कापूस, माझ्या आजोबाचा डोक्याला लागतोय बरं का. तिकडं तर लई लई डोक्याला लागतोय, इथं तर काहीच नाही. मला तिकडं जाऊ वाटा नाही, हे अंगाला रुतायला म्हणून इथं थांबले.